आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही फार काळ लपून राहू शकणार नाही. तरी बाहेर या. मी म्हटले ना, तुम्ही फार काळ लपून राहू शकणार नाही. माझ्या शरीराचा दाह शांत करणारा तो नाद कुठून येतो तो शोधून काढा. जा आणि तो नाद कुठून येतोय तो शोधून काढा. मी सांगितलेले कळले नाही का? मला जल नाही, तो नाद हवाय. ज्याने माझ्या शरीराची दाह शांत केली होती, सगळीकडे शोधा आणि त्या नादाचा उगमस्थान शोधून काढा. या गुहेत तो नाद घुमलाच पाहिजे. त्यानेच माझ्या शरीराचा दाह शांत होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर ते तुम्हाला शक्य झाले नाही तर या संपूर्ण सृष्टीस माझ्या अत्यंत रुद्र रूपात सामोरे जावे लागेल. मग या सृष्टीचा विनाश अचळ आहे, त्यात तुमचा देखील विनाश होईल. तो अनोखा नाद आहे. ऐकताच मनाला शांतता मिळते. तुमच्याही वेळेत तुम्हाला तो ऐकता क्षणी कळेल की हाच तो नाद. जा या प्रदेशात वाऱ्या सम पसरा आणि त्या नादाचा उगमस्थान शोधून काढा. आपले कान उघडे ठेवा आणि त्या नादाचे उगमस्थान शोधून काढा. जेव्हा तो अनोखा नाद तुम्हाला ऐकू येईल, त्वरित तो कुठून येतो हे शोधा आणि मला सांगा. जा आता, निघा. महादेवा, अहो पार्वती मातेनं आपण कोण आहात ओळखलं आहे, मग त्यांना सत्य तुम्ही का नाही सांगत? त्यांना होणारे कष्ट मला नाही बघवत. याशिवाय मला हे जे असत्य वर्तन करावे लागत आहे त्याचा होणारा त्रास तो वेगळाच. तो त्रासही मला नाही सहन होत आहे. नंदी, तू रडू नकोस. मी तुला जे सांगितले तेच तू केले आहेस. तेव्हा इतके मनात लावून घेऊ नकोस. या मागच्या साऱ्या गोष्टीची तुला मी उकल करून सांगतो. हे बघ, शाप आणि उशाप यामधला कालावधी कमी करणे अशक्य असते. जसे मनुष्याला जडलेला रोग हा त्याचा ठराविक कालावधी पूर्ण करतो, तसेच शापाचे आहे. उशाप हा शापरूपी रोगावरचे औषध आहे. त्या औषधाचा परिणाम व्हायला योग्य तो कालावधी लागतोच, पण एकदा का परिणाम साधला की तो रोग समूळ नष्ट होतो. नंदी, पार्वतीने दिलेला शाप आणि मी दिलेला उपशाप यांच्या परिणामकारकतेमधला अवधी जर कमी करायचा असेल तर तिच्याच हस्ते या शिवलिंगावरती बेलाचा अभिषेक होणे अनिवार्य आहे. या अभिषेकाने तिच्या मनात आपण दिलेल्या शापाबद्दल पश्चातापाची भावना निर्माण होईल आणि मगच शापाचे बळ कमी होईल. मग हळूहळू उपशाप कार्यरत होऊ लागेल. त्यामुळे तू ह्या साऱ्याचे अधिक वाईट वाटून घेऊ नकोस. ह्यात तुझ्या मातेचे आणि पर्यायाने कलियुगाचे भलेच आहे. नंदी, या नियतीच्या चक्रात जे जे योग्य आहे तेच आपण करत आहोत. तेव्हा तू वृथा चिंता करू नकोस. महादेव,
अहो तुमचा हा खेळ माझ्यासारख्याला कसा समजावा? मी फक्त एवढंच जाणतो की या सगळ्याचा माझ्या मातेला काही त्रास होऊ देऊ नये. कोण कुठली स्त्री तिला का म्हणून आणले असेल याने? अभिषेक करायचा घाट घातला मी, त्यासाठी सिद्धता केली मी, लोकांना मनवले मी, आणि हा म्हातारा ऐन वेळेस तिला घेऊन आला. शोभते का याला? मुळात मी आरंभलेल्या अभिषेकात याने लुडबुड करावीच कशाला? बोलत कसा होता जणू काय यांचे जन्मोजन्मीचे नाते. ती अर्थी मुकी असल्यासारखी वागे. एखाद्या पुरुषाने एवढा लाळ घोटेपणा करावाच कशाला? एक एक शब्दही पडू देत नव्हता. पण त्या तर फारशा काहीच बोलल्या नाहीत. मग त्यांना दोष देऊन काय उपयोग? यांनी ऐकले की काय? तुम्ही तिचीच बाजू घ्या. अहो तिच्यामुळे अभिषेकात खंड पडला आणि तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही? अहो काही कसे नाही, आम्हास अभिषेकात खंड पडला या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते आहे, परंतु त्याकरिता त्या स्त्रीवर इतके का चिडावे हे कळत नाही. आणि केला असता त्या लावण्यवतीने गावासाठी अभिषेक तर असे काय पात घडले असते? हे बघा, झाले गेले सोडून देऊया, पण हा अभिषेक होणे गरजेचे आहे लोकांच्या भल्यासाठी, त्या वेताळाचा त्रास कमी होण्यासाठी. हा अभिषेकाचा संकल्प मी पहाटेपर्यंत पूर्ण करेन. त्यासाठी कितीही संकट आले, कितीही अडथळे आले, तरी हा संकल्प मी संपूर्ण करणारच. त्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यास मी सज्ज आहे. तेव्हा काय चाललं आहे? अहो अहो हे बघा काय 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 तेव्हा काय चालले आहे हे? किती दिवस अशी आमची परीक्षा पाहणार आहेस? आमचा काय दोष आहे ते की आम्हाला सत्र भोगावे लागत आहे? तेव्हा तेव्हा आता तरी आम्हाला त्यातून बाहेर काढ. देवा देवा, आमचा संसार उद्ध्वस्त होत आहे, पोराबाळांचे आभाळ होत आहे. घरात राहिलो तर पिशाचांचा छळ, गावातून बाहेर जाऊ तर वेताळाची अडवणूक. तेव्हा आता हे सगळे नको, एकतर मृत्यू तरी दे, पण हे ते म्हणून नको आम्हास. सगळे निद्राधीन आहेत. मला आत्ताच गेले पाहिजे आणि त्या पिंडीवर बेलपत्राचा अभिषेक केला पाहिजे.
नारायण नारायण. बोला महादेव, काय बरी आज्ञा आहे या पामराला? मुनिवर, एक कार्य आहे आणि ते तुम्हीच पूर्ण करू शकता. अहो भाग्य, कार्य आहे इथवर ठीक होते, परंतु हे कार्य केवळ मीच करू शकतो हे ऐकल्यावर मात्र दडपण आले. पण साक्षात महादेवांनीच हे कार्य सांगितलंय म्हटल्यावर हे पूर्णत्वास न्यायलाच हवे. मुनिवर या. इतक्या रात्री नारद मुनी महादेवांस भेटाव्यास का बरं आले असते? आणि महादेव त्यांना बाजूला नेऊन काय बरे बोलत असतील? माझ्या कानावर पडू नये म्हणून की का? असे काय बोलणे चालू असेल? तेव्हा मुनिवर, आता ही जबाबदारी तुमची आहे. त्वरित कार्यास लागा आणि आमच्या विवाहाची वार्ता त्वरित पोहोचू द्या. अवश्य महादेव. अरे कोठे होता महाराज? मी आपणासच शोधत होतो. नारद मुनी, प्रणाम मुनिवर. कल्याणमस्तु. मुनिवर, इतक्या रात्री? कार्यच तसे आहे नंदी. महादेवा, येतो आम्ही. आता मज आज्ञा असावी. विवाहाची निमंत्रणेही द्यावयाची आहेत. नंदी, झोप आता. आमच्यामुळे तुझी निद्रा भंग झाली. महादेवांनी आता हे काय नवे नाट्य आरंभले आहे, आणि तेही मला न सांगता? असो, आता तुम्ही मला स्वतःहून सांगत नाहीत तोवर मी देखील विचारणार नाही. फक्त माझी माता दुखावेल आणि तिला क्रोध अनावर होईल असे काहीही करू नका. नारायण नारायण. चला, आमंत्रण द्यायला येथे आलोय खरा. आता योग्य व्यक्तीजवळ हे आमंत्रण दिले की मी मोकळा. प्रणाम मुनिवर. मुनिवर प्रणाम. कल्याणमस्तु. आता मज अडवू नकोस. मला केवळ या गोष्टीची माहिती हवी आहे की माता पार्वती आपल्या प्रासादात आहेत ना? नाही. नाही? मग कुठे आहेत? मला त्यांना त्वरित भेटावयाचे आहे. मलाही ज्ञात नाही की माता पार्वती कुठे गेल्या आहेत. त्या अज्ञातवासात जाण्याबद्दल बोलत होत्या, म्हणजे निश्चितच त्या कुठल्या तरी महत्वाच्या कार्यास गेल्या असणार. अरे रे, माझेही मातेकडे अत्यंत महत्वाचे कार्य होते, परंतु ते आता अपूर्ण राहणार वाटतं. नारायण नारायण. आता अनर्थ अटळ आहे. अनर्थ? कुठला अनर्थ मुनिवर? नाही नाही, हे कथन तुला करून काय उपयोग? ज्यांच्यापर्यंत ही वार्ता पोचायला हवी ती वार्ता त्यांच्यापर्यंत पोचलीच नाही तर ती तुला कळली काय किंवा नाही कळली काय सारखेच. असो, मी माझ्या पुढील कार्यासाठी प्रस्थान ठेवतो. मुनिवर थांबा, मी त्यांचा शोध घेते आणि तुम्ही दिलेला निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवते. पण तुम्ही असे कथन न करता नका जाऊ. माझ्यामुळे अनर्थ टळण्यापासून वंचित राहिला हे पातक नको मला माझ्या माती. तुम्ही कृपया करून ते कथन करा. नाही, नको.
इतकी महत्वाची आणि गुप्त गोष्ट या कानाची त्या कानाला जायला वेळ लागणार नाही. मुनीवर, मी आपणास वचन देते, ही गोष्ट माझ्या पुरतीच राहील. मी ती मातेपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. त्याने अनर्थ टळूही शकेल. परंतु नक्की ही वार्ता तू तुझ्यापाशीच ठेवशील ना? वचन दिले आहे मी. परंतु ही वार्ता माझ्याकरवी तुला कळाली आहे हे मातेस कळता कामा नये, अन्यथा मी निघालो. नक्की मुनिवरांच्या मनात आहे तरी काय? क्षणभरापूर्वी ते स्वतःच मातेला सांगण्यास निघाले होते आणि आता मला सांगत आहे की त्यांचे नाव घ्यायचे नाही. नसेल जमत तर काही हरकत नाही, मी दुसऱ्या कोणाला तरी सांगतो. नाही नाही मुनिवर, मातेच नाही कळणार की मला निरोप आपणाकडूनच कळाला आहे. नक्की कळणार नाही ना? नाही, मी आपणास वचन दिले आहे. महादेव विवाह करणार आहेत असे माझ्या कानावर आलेले आहे. येत्या काही काळात मृत्यू लोकातील एका सुंदर, सुशील, शालीन अशा युवती बरोबर महादेव विवाहबद्ध होणार आहेत. काय? अगं, आपलं काय ठरलं होतं? ही वार्ता कोणालाही कळता कामा नये आणि आता तूच ओरडून ओरडून सगळ्यापर्यंत पोहोचवते. एक गोष्ट लक्षात ठेव, तू वचन दिले आहे आणि ते पाळायचेच. आणि हो, ही वार्ता काहीही करून मातेपर्यंत पोचवायचीच आहे. नारायण नारायण. अरे देवा, भलत्याच धर्म संकटात पडले आहे मी. दुसऱ्या कोणास सांगून हे मातेपर्यंत पोहोचवावे तर मुनिवरांना दिलेले वचन मोडणार आणि स्वतः जाऊन मातेस सांगावे तर त्यांचा रोष ओढावून घेणार. मुनिवरांना जाऊ दिले असते तर अधिक योग्य झाले असते. आता माहित असूनही मातेस सांगितले नाही आणि मागून त्याच कळले तर त्यांच्या क्रोधात भस्मसात व्हावे लागेल. नाही नाही, काही झाले तरी मला हे कार्य पार पाडलेच पाहिजे. मला मृत्यू लोकात जाऊन मातेस हा निरोप पोहोचवलाच पाहिजे. तू इथे कशासाठी आलीस? त्वरित कथन कर. मी योजलेल्या कार्यास मला जराही विलंब चालणार नाही. माते, कानावर जे काही आले ते आपणास सांगावयाचे आहे. अर्थात ते सत्य असेल असे वाटत नाही, किंबहुना असूच शकणार नाही. परंतु जे कानावर आले ते थेट सांग. उगाच पाल्हाळ लावत बसू नकोस. आमच्याकडे अधिक समय नाही. माते, कानावर असे ऐकण्यास आले आहे की देवादिदेव महादेव हे पुन्हा विवाह बंधनात अडकणार आहे आणि त्यांचे विवाहाचे आमंत्रण सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य सुरू झाले आहे. नाही म्हणजे ही अफवाच असणार, पण मी म्हटलं तुम्हास त्वरित कळवावे म्हणून इथे येणे केले. जा इथून. मला गरज पडली की मी स्वतःहून तुला बोलून घेईन आणि तोपर्यंत इथे यायचे नाही. आणि हो, आणखीन एक गोष्ट, ही वार्ता कोणालाही कळता कामा नये. पण नारद मुनींना जर हे ज्ञात आहे म्हणजे त्रिलोकात हे पोहोचले असणार. समजले? समजले की नाही? हो हो माते, कळले. मी निघते. प्रणाम. देवी पार्वती, किती हे तुमचे प्रेम. तुम्ही क्रोधानं उधळलेलं बेलपत्रही आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं. तुमच्या क्रोधातही आमच्या प्रतीचे प्रेम आम्हास दिसते आहे. तुमच्या या प्रेमाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही.
तुमची जागा केवळ आमच्या हृदयापाशी आहे. केवळ तुम्ही वेताळाला शाप दिला, त्यामुळे हा भोग तुम्हाला भोगावाच लागणार. आणि याच्या यातना आम्हालाही. हीच तर खरी गंमत आहे पती पत्नीच्या नात्यातली. सुखही मिळून आणि वेदनाही मिळून. किशोर चंद्रशेखरेण ते प्रतीक्षणं